न्यायासाठी रस्त्यावर उतरणार लोकशाही धडक मोर्चा, शनिवारी तीव्र आंदोलनाचा इशारा। नमस्कार, मी संभाजी पगार आणि तुम्ही पाहत आहात लोकशाही माझा एसपी न्यूज इंडिया बायनस आवाज, जनतेचा हक्क लोकशाहीचा। मालेगाव तालुक्यातील झोडगे ग्रामपंचायतीच्या वादग्रस्त गाळ्यांप्रकरणी आंदोलन अधिक तीव्र होताना दिसत आहे। माननीय न्यायालयाने आदेश दिल्यानंतरही झोडगे ग्रामपंचायतीतर्फे उभारण्यात आलेल्या गाळ्यांवर अद्याप कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नसल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे। या प्रकरणात न्याय मिळावा आणि न्यायालयाच्या आदेशाची तात्काळ अंमलबजावणी व्हावी या मागणीसाठी डॉक्टर रवींद्र पाटील यांनी सुरू केलेले आमरण उपोषण आज तिसऱ्या दिवशीही सुरू आहे। प्रशासनाकडून अद्याप समाधानकारक प्रतिसाद मिळत नसल्याने आंदोलनकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे। दरम्यान लोकशाही धडक मोर्चाचे संस्थापक शेखरदादा पगार यांनी प्रशासनावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे। प्रशासन कोणाच्या दबावाखाली काम करत आहे का, असा सवाल उपस्थित करत त्यांनी प्रशासनाने तातडीने आंदोलनाची दखल घ्यावी अशी मागणी केली आहे। तसेच येत्या शनिवार दिनांक जून 27 रोजी रास्ता रोको आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा शेखरदादा पगार यांनी दिला आहे। प्रशासनाने वेळेत योग्य निर्णय न घेतल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल असा इशाराही यावेळी देण्यात आला। आज आमरण उपोषणाचा तिसरा दिवस आहे। हे उपोषण झोडगे येथील जे कथित भ्रष्टाचार जो झालेला आहे या संदर्भातील हे उपोषण आहे। सन्माननीय बाबांचं जे वय आहे 71 वर्ष हे वय आहे आणि या वयामध्ये अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करावं लागतं। हे अत्यंत निंदनीय असा प्रकार आहे। जर या झोडगे ग्रामपंचायत जागेवरील अतिक्रमण काढण्याविषयातला हा उपोषणचा तिसरा दिवस आहे। जर या बाबांना व जमलेल्या मंडळींना न्याय मिळाला नाही तर येणाऱ्या दिवसात लोकशाही धडक मोर्चातर्फे मी स्वतः अनिल जाधव जिल्हाध्यक्ष रास्ता रोको करू असं प्रशासनाला या उपोषणाच्या ठिकाणावरून सचेत करण्यात येत आहे। जय